नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मार्च आणि एप्रिल हप्त्याच्या संदर्भामध्ये आपला व्हिडिओ आहे. तर मला तुमच्या बऱ्याच कमेंट येत आहेत बघा, की ताई मार्च आणि एप्रिलचे 2 हप्ते एकत्र येणार का? मार्च आणि एप्रिलचे 2 हप्ते एकत्र येणार का? तर मी तुम्हाला याचं उत्तर असं देणार आहे, मार्च महिन्याचं वितरण तर अगोदर होऊ द्या. एप्रिलला कुठं चालला आहात? आता बघा, मागच्या महिन्याचं म्हणजे त्या महिन्याचं वितरण व्हायलाच या महिन्याची शेवटची तारीख येते. म्हणजेच काय, तर आपल्या फेब्रुवारी महिन्याचं वितरण आपल्या मार्च एंडिंगला झालं. तुम्ही बघितलं ना. आता एवढं सगळं तुम्हाला माहिती असून सुद्धा तुम्ही 2 हप्त्याची मागणी करत आहात. तर 2 हप्ते कुठेही येणार नाहीत. तुम्हाला फक्त मार्च महिन्याचं वितरण होणार आहे. आणि हे वितरण कधी होणार आहे, तर सरकारकडून अपडेट आल्यावर, GR आल्यावर. आज अपेक्षित आहे की GR यावा, कारण आज आणि आपल्याला जर हे वितरण लवकरात लवकर व्हायचं असेल, म्हणजे 15 तारखेच्या आत जर हे वितरण आपल्याला व्हायचं असेल, हप्ता जर आपल्या खात्यामध्ये जमा व्हायचा असेल 15च्या अगोदर, म्हणजे 15 एप्रिलच्या अगोदर, तर नक्कीच मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की आपल्याला आज GR येणं अपेक्षित आहे. बघा, आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये GR येणं अपेक्षित आहे. बाकी अजून तरी आलेलं नाही, पण GR आला की लगेच आपल्याला समजेल ही वितरण कधी होणार. कारण GR आला ना की 4 ते 5 दिवस आपल्याला वितरणाला लागतात. म्हणजे साधारण GR आज किंवा उद्या आला तर 15 तारखेच्या आत हे वितरण होण्याची शक्यता आहे. पण अजून GR आलेला नाही. जर आज 8 तारखेला जर GR आला, म्हणजे 8 एप्रिलला जर GR आला मार्च महिन्याचा, किंवा मग मार्च आणि एप्रिल 2 महिन्याचा, तर मी तुम्हाला नक्कीच माहिती देणार आहे. पण अजून असा कुठलाही GR आलेला नाही. आणि जोपर्यंत GR येत नाही तोपर्यंत वितरण होत नाही. पहिलं आपल्याला अर्थ खात्याकडून हे जे निधी आहे ना, तो निधी पहिलं मंजूर होतो अर्थ खात्याकडून. सगळ्यांना माहिती आहे, आता आपलं अर्थ खातं जे आहे ते आपल्या देवाभाऊंकडेच, म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे हे अर्थ खातं आता आहे. आणि त्या अर्थ खात्याकडून ती जे निधी आहे तो मंजूर होईल. तो निधी मंजूर झाल्यानंतर तो ह्या योजनेच्या अंतर्गत GR येतो. आणि GR आल्यानंतर या योजनेच्या अंतर्गत माहिती येते महिला व बाल कल्याण विभागाकडून, आणि त्यानंतर आपल्याला हे वितरण होत असतं. अशी ही सर्व लॉंग प्रोसिजर आहे. तर अजून कुठलीही माहिती आली नाही. माहिती आल्यावर तुम्हाला नक्कीच मी या संदर्भात माहिती देणार आहे. बाकी सविस्तर योजनेचा व्हिडिओ मी या ठिकाणी शेअर केलेला आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ह्याच्यामध्ये मला बऱ्याच महिलांच्या कमेंट आहेत की ताई आम्हाला नोव्हेंबर पासून हप्ता येत नाही, मग आता मिळेल का? जर EKYC केली असेल आणि जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला हप्ता मिळणार आहे, काळजी करू नका. ह्याच्यामध्ये दुसरी माहिती अशी आहे की तुम्ही EKYC केली आहे आणि तुमचा फॉर्म अपात्र झाला असेल तर फॉर्मचं स्टेटस चेक करून घ्या. हे खूप वेळा सांगितलंय. फॉर्मचं स्टेटस चेक करा, तुमचा फॉर्म अपात्र आहे की पात्र. तुम्हाला लगेच कळेल तुम्हाला हप्ता मिळणार आहे का नाही मिळणार आहे त्याच्यामध्ये. आणि आता जर तुम्ही पात्र आहात, तुम्हाला जर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळालेला आहे आणि मागचे हप्ते मिळाले नसतील, तर तुम्हाला पुढचे हप्ते मिळणार नाहीत. लक्षात घ्या, पेंडिंग हप्ते मिळत नाहीत. आता आपल्याला कुठेही पेंडिंग हप्ते मिळत नाहीत, त्यामुळे पेंडिंग हप्ते मिळणार नाहीत. तुम्हाला फक्त आणि फक्त फेब्रुवारीचा हप्ता मिळाला तर मार्चचा सुद्धा हप्ता मिळणार आहे. याच्यामध्ये काळजी करू नका. आता बऱ्याच लाडक्या बहिणी आपल्या मागच्या मार्च महिन्यामध्ये जर EKYC ची दुरुस्ती केली असेल आणि तुम्हाला हप्ता आला नसेल, आणि जर तुम्ही पात्र असाल तर काळजी करू नका, तुम्हाला आत्ता आपल्या मार्च महिन्याचा हप्ता जरूर मिळेल. इथे कुठेही तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही, एवढं लक्षात घ्या. फक्त तुम्ही योजनेच्या अंतर्गत पात्र पाहिजे, तुम्ही निकषामध्ये बसला पाहिजे. बाकी ज्या महिलांची KYC झालेली नाही त्या महिलांना EKYC होईपर्यंत आणि EKYC केल्यानंतर सुद्धा जर तुम्ही पात्र झाला तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे. ही खात्रीशीर माहिती तुम्हाला मिळणं खूप गरजेचं आहे. आणि जी खात्रीशीर माहिती आहे तीच मी तुम्हाला नेहमी देत असते असं मला वाटतंय. आता सविस्तर ही माहिती समजली असेल. जोपर्यंत EKYC होत नाही हप्ता मिळत नाही. EKYC झाली असेल, पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला हप्ता मिळणार आहे. EKYC ची दुरुस्ती झाली असेल आणि तुम्ही पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता मिळणार आहे. बाकी एप्रिल आणि मार्च 2 हप्ते येतील का, तर अजून तरी कुठलीही अपडेट आलेली नाही. ज्या वेळेस या योजनेच्या अंतर्गत GR येईल एप्रिल आणि मार्च तर वितरण होणार आहे. शक्यतो आपल्याला फक्त आणि फक्त मार्च महिन्याचं वितरण होणार आहे. ते पण मार्च महिन्याचं वितरण जे आहे ते 15 तारखेच्या आत होणं आपल्याला अपेक्षित आहे, आपण दरवेळेस सांगितल्याप्रमाणे. पण 15 तारखेपर्यंत हे वितरण होत नाही. पण असं वाटतं की यावेळेस हे वितरण 15 तारखेपर्यंत व्हावं आणि GR आज किंवा उद्या येणं आपल्याला अपेक्षित आहे. जर हा GR लवकर आला तर लवकर वितरण होणार आहे. निधी मंजूर होतो, त्यानंतर GR येतो, त्यानंतर महिला व बाल कल्याण विभागाकडून माहिती येते आणि मग आपल्याला वितरण होतं. ही सविस्तर प्रोसिजर आपल्या या योजनेच्या अंतर्गत आहे. तुम्हाला सगळी माहिती मिळालेली असेल. बाकी जे काही तुमच्या कमेंट असतील त्या तुम्ही मला कमेंट करा. बाकी तुम्हाला जर GR आज आला 8
8 एप्रिलला. तर नक्कीच तुम्हाला सांगणार आहे मी या व्हिडिओला आपल्या दुसऱ्या महिलांपर्यंत शेअर करा. खात्रीशीर माहिती आणि बेल नोटिफिकेशन दाबा, सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईक करा. हे सर्व करायला एकही रुपया लागत नाही. मी एक व्हिडिओ शेअर केलाय लेक लाडकी योजनेसंदर्भात. तर तो सुद्धा व्हिडिओ जरूर पहा. तुमच्या मुलींसाठी व्हिडिओ आहे तो लेक लाडकी योजनेच्या अंतर्गत. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.